नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या काल नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. मंडळी, काल असं कोरेगावकरांचं भव्य दिव्य असं भारत केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचा नवीन हत्यार, बकासूरचं नवीन दावणीचं नवीन हत्यार असं महाराज 6303 महाराज 6300 आणि वादळ 6300 ही नंदी वेगवेगळ्या पायऱ्यात पळाले. मित्रांनो, वादळ हे चांगलं स्पीड होतं आणि वादळ आणि गाणंदकरांचा बब्या हा नंदी पळाला आणि क्वार्टर फायनलची मानकरी झाले आणि महाराज आणि महाकाल पळाला. मित्रांनो महाराज आणि महाकाल या मैदानामध्ये 2 नंबरचे मानकरी ठरले. मित्रांनो, काल बकासूर पळाला नाही, पण महाराज आणि महाराजने सिद्ध करून दिलं की माझा मोठा भाऊ पळाला नाही तरी मी या मैदानामध्ये या नवीन वर्षाचा गुलाल मी माझ्या मालकाला देणार. मित्रांनो, काल भव्य दिवस असं हे कोरेगावकरांचं भारत केसरीचं मैदान पार पाडलं आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बकासूरची दावण, म्हणजेच बकासूरच म्हणावं तसं बकासूरच हा गुलालास पात्र राहिला. मित्रांनो, आता एक नवीन भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आपल्याला ठिकाण म्हणजे वाटार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे पार पडताना दिसणार आहे. मित्रांनो, आणि या मैदानाचा भव्य दिव्य असा महाराष्ट्र केसरीचा मान 1 नंबरच्या मानकऱ्यास मिळणार आहे. मित्रांनो, श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांच्या रथोत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडणार आहे. आणि या मैदानात प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 81, तृतीय क्रमांक 61,000, चतुर्थ क्रमांक 51,000 आणि क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानामध्ये होणार आहे. मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह या चॅनलवर होताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, बकासूर मागच्या काही दिवसांपासून आरामावर आहे. मित्रांनो, या मैदानामध्ये बकासूर 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये बकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार, तर मित्रांनो मी या मैदानामध्ये तुम्हाला बकासूरचे 2 संभावित पैरे सांगणार आहे. एक तर म्हणजे मित्रांनो, आता सध्या चालू सीझनला सगळ्यात जास्त गुलाल घेणारा नंदी म्हणजे ज्या नंदीला बकासूरने श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दुसा म्हणून सोबत घेऊन ट्रॅक्टरचा मानकरी ठरला असा पंढरशेठ फडके यांचा दादा सर्जा. मित्रांनो, सर्जा या मैदानामध्ये बकासूरसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. किंवा एक दुसरा नंदी म्हणजे तो म्हणजे मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या. मित्रांनो, ही जोडी खूप दिवसांपासून पळालेली नाही. जेव्हापासून बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या मेहरबान या गाडीला टक्कर देऊन मेहरबानची गाडी ज्या दिवशी बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्याची गाडी मारली त्या दिवसापासून ही अपराजित जोडी पळाली नाही. मित्रांनो या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये हे 2 संभावित पायऱ्यांपैकी एक नंदी बकासूरसोबत 100% आपल्याला पळताना दिसू शकतो. तो मित्रांनो एक तर दादा सरकार यांचा सर्जा किंवा कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या असा बकासूरचा कट्टर साथीदार म्हणून ओळखला जाणारा चिक्या किंवा सर्जा या नंदीपैकी एक नंदी बकासूरसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा आणि बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊ की नक्की गुलालास पात्र राहील. धन्यवाद.